नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बैजिक राशी या घटकामधील 30.2 हा स्वाध्याय पाहणार आहोत. स्वाध्यायामधील लगेचच आपण पहिलं उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 1 आहे सरळ रूप द्या. A चौकटी ब्रॅकेटमध्ये काय आहे b मायनस महिरपी कंसाच्या आतमध्ये आहे c मायनस या राउंड ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे a मायनस b मायनस c राउंड ब्रॅकेट क्लोज त्यानंतर महिरपी कंस क्लोज त्यानंतर आहे मायनस c आणि चौकटी कंसाच्या बाहेर आहे प्लस c. हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं तुम्हाला माहिती आहे. बॉडमाच्या नियमाच्या पद्धतीने राउंड ब्रॅकेट मधील क्रिया आपल्याला काय करायची आहे अगोदर करायची आहे. या ठिकाणी आहे राउंड ब्रॅकेट आणि राउंड ब्रॅकेटच्या बाहेर मायनस सिम्बॉल आहे. याच्या अगोदर तुम्हाला हे 2-3 नियम माहिती असणे आवश्यक आहे मल्टिप्लिकेशनच्या बाबतीमध्ये. पहा मायनस मल्टिप्लाय प्लस जर असेल तर आपलं आन्सर काय असतं मायनस आणि प्लस मल्टिप्लाय मायनस असेल तर आन्सर काय असतं मायनस आणि मायनस मल्टिप्लाय मायनस आन्सर असेल मायनस मल्टिप्लाय मायनस साइन असेल तर या ठिकाणी आन्सर येत असतं प्लस. हे आहेत गुणाकाराचे चिन्हांच्या बाबतीमध्ये नियम. ते नियम या उदाहरण सोडवताना उपयोगी येणार आहेत. पाहूया आपण. पहा a b मायनस हा महिरपी कंस c मायनस मायनस ह्याला सिंबॉल आहे प्लस काहीच सिंबॉल नाही म्हणजे कशाचं सिंबॉल असतं प्लसचं सिंबॉल असतं. पहा आता मायनस मल्टिप्लाय कंस म्हणजेच मल्टिप्लाय मायनस मल्टिप्लाय प्लस काय येणार आहे मायनस a आणि मायनस मल्टिप्लाय मायनस काय असणार आहे प्लस b आणि मायनस मल्टिप्लाय मायनस काय असणार आहे प्लस c. अशा प्रकारे हा आपण राउंड ब्रॅकेट सॉल्व्ह केलेला आहे. याच्यानंतर महिरपी कंस मायनस c स्क्वेअर ब्रॅकेट प्लस a. ओके. नेक्स्ट a मायनस स्क्वेअर ब्रॅकेट b मायनस. आता आपण या ठिकाणी काय करूया महिरपी कंस जो आहे तो सॉल्व्ह करून घेऊया. महिरपी कंसाच्या बाहेर कोणतं सिंबॉल आहे मायनस सिंबॉल आहे. आता हा मायनस सिंबॉल आणि हे मल्टिप्लाय महिरपी कंस म्हणजे मल्टिप्लाय आणि मायनस सिंबॉल जर एखाद्या ब्रॅकेटच्या बाहेर असेल तर ब्रॅकेटच्या आतमधील सगळ्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमधील जेवढे काही टर्म्स आहेत त्या टर्मचं चिन्ह काय होतं त्याला असलेल्या चिन्हाच्या अपोजिट असेल. प्लस असेल तर मायनस होईल मायनस असेल तर प्लस होईल. पहा आता मायनस याचं सिंबॉल आहे प्लस काही चिन्ह नाही म्हणजे प्लसचं चिन्ह आहे. मायनस मल्टिप्लाय प्लस काय होईल मायनस. बघा मायनस मल्टिप्लाय प्लस काय होईल मायनस. ओके. त्यानंतर मायनस मल्टिप्लाय मायनस काय होईल प्लस. या ठिकाणी सिंबॉल काय होईल मायनस. या ठिकाणी सिंबॉल काय होईल मायनस. अशा प्रकारे हा कर्ली ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केलेला आहे आणि या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेरचं मायनस c आता राहिलेलं आहे स्क्वेअर ब्रॅकेट. ओके. या ठिकाणी पहा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर सिंबॉल काय आहे a मायनस. या ठिकाणी सुद्धा मायनसचा सिंबॉल आहे. याच्या अगोदर हे सॉल्व्ह करण्याच्या अगोदर या ठिकाणी पहा याला आहे प्लस b प्लस सिंबॉल आहे b ला आणि या ठिकाणी आहे मायनस b. प्लस b मायनस b कॅन्सल होईल. या ठिकाणी काय येईल a मायनस जे शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो अगोदर लिहू मायनस c प्लस a त्यानंतर मायनस c स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस a. ओके. याच्यानंतर काय आहे मायनस चिन्हाने आतमधील पदांना काय करायचं आहे मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. a मायनस मल्टिप्लाय मायनस काय होईल प्लस c मायनस a प्लस c प्लस c या ठिकाणी येणार आहे. ओके. आता या ठिकाणी पहा प्लस a आहे आणि हे मायनस a आहे तेही कॅन्सल होईल. आता शिल्लक राहणार आहे काय राहणार आहे 1 2 3 c शिल्लक राहिलं आणि या ठिकाणी a शिल्लक राहिलं. एक a म्हणजे a प्लस 3c एवढा भाग आता शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक काय बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे a अधिक 3c. a अधिक 3c पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ओके. ओके. चला लगेच आपण पाहूया उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 आहे x आणि x ही संख्या फक्त शून्य नसायला पाहिजे. मग x ही संख्या शून्य नसायला पाहिजे मग काय असायला पाहिजे x ही संख्या धन किंवा ऋण असेल तरी चालेल. धन किंवा ऋण असेल तरी चालेल. पहा x ब्रॅकेटमध्ये x इज नॉट इक्वल टू 0
या संख्येची विरुद्ध संख्या पुढीलपैकी कोणती? पहा, एक्स ही संख्या कोणती धन आहे का ऋण आहे या बाबतीमध्ये निश्चितता नाही. म्हणजे एक्स ही संख्या प्लस असेल तर त्याच्या विरुद्ध संख्या काय असेल? मायनस एक्स. आणि एक्स ही संख्या मायनस एक्स असेल त्याच्या विरुद्ध संख्या काय असणार आहे? प्लस एक्स. बरोबर आहे. म्हणजे एक्स धन असेल तर विरुद्ध संख्या ऋण असेल आणि एक्स ऋण असेल तर त्याची विरुद्ध संख्या काय असणार आहे? धन असणार आहे. म्हणजे आपला जे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 आहे धन असते तर नुसती धन असणार नाही. काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, धन किंवा ऋण असते. बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय आहे? 3 हे उत्तर आपलं कन्फर्म असणार आहे. ओके. यानंतर उदाहरण क्रमांक 3 पाहूया. काय आहे उदाहरण क्रमांक 3? 3m² n क्यूब गुणिले 8m³ n डिवाइड 120m² n² बरोबर किती? अशा प्रकारचं उदाहरण आहे. या ठिकाणी आपण उदाहरण सोडवूया. काय आहे? 3m² n चा घन गुणिले 8m चा घन आणि n भागिले आता आपण छेदामध्ये घेऊया, भागिले 120m चा वर्ग आणि n चा वर्ग. या पद्धतीने आहे. बघा, या ठिकाणी घातांकाचा एक नियम माहिती आहे, तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. a चा m वा घात छेद a चा n वा घात बरोबर a चा m वजा n वा घात. या पद्धतीने जर समजा a चा तिसरा घात असेल आणि a चा दुसरा घात असेल तर घातांकांची या ठिकाणी भागाकारामध्ये काय होणार आहे? वजाबाकी. पहा, a चा काय होईल? 3 वजा दुसरा घात म्हणजे a चा पहिला घात. काय होणार आहे? a चा पहिला घात. ओके. याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला घातांकांची वजाबाकी करावी लागणार आहे भागाकारामध्ये. त्याच्यामुळे हा नियम हा घातांकाचा आपण या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेला आहे. ओके. अगोदर सहगुणकांचा भागाकार करून घेऊया. बघा आता काय कितीचा भाग जाईल? 3 1 3, 3 चौक 12 आणि 0, 8 1 8, 8 पंचे 40. बरोबर आहे. काय शिल्लक राहिलेला आहे वरती? परत एकदा मी लिहितो. m वर्ग n चा घन गुणिले m चा घन n आणि खाली शिल्लक राहिलेला आहे 5m वर्ग आणि n वर्ग. पहा, m वर्ग गेला, m वर्ग गेला, n चा तिसऱ्या घातामधून n चा दुसरा घात गेला तर काय राहील? n चा पहिला घात. किती राहील? n चा पहिला घात. पहा, या ठिकाणी शिल्लक राहील n चा पहिला घात, जो की एक घातांक लिहिण्याची आवश्यकता नसते, गुणिले या ठिकाणी काय राहील? m चा घन आणि n शिल्लक राहील आणि छेदस्थानी काय राहील? झालेला असणार आहे. मग या ठिकाणी काय राहणार आहे शिल्लक? 5. फक्त किती राहणार आहे शिल्लक? 5. ठीक आहे. आता वरच्या गुणाकार करूया. m चा घन आणि n चा काय होईल? वर्ग. छेदस्थानी किती येईल? 5. या ठिकाणी पाहता हेच पद जे आहे मी इथं वर घेतो बरोबर. m चा तिसरा घात आणि n चा दुसरा घात छेदस्थानी 5 हे आपलं काय झालेलं आहे? शिल्लक राहिलेलं आहे. बघा, पर्यायामध्ये उत्तर आहे का? हे पर्यायामध्ये अशा प्रकारचं कोठेही उत्तर आहे का? नाही. पाहता घातांकाचा एक दुसरा नियम आहे, तोही माहिती असायला पाहिजे. 1/a जर असेल तर याला काय लिहितात? a चा वजा 1 वा घात. समजा 1/a चा दुसरा घात असेल तर काय लिहितात? a चा वजा दुसरा घात. हा घातांकाचा नियम आहे. या घातांकाच्या नियमाच्या पद्धतीने 5 चा कितवा घात येईल? 5 चा 1 म्हणजे काय? 5 चा वजा 1 वा घात आणि या ठिकाणी m चा घन आणि n चा वर्ग. बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक काय आहे? 1. काय आहे? 5 चा वजा 1 वा घात, m³ आणि n². अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. यानंतरचं उदाहरण आपण पाहूया. उदाहरण क्रमांक 4. काय आहे? 21ab चा वर्ग छेद 5a चा चौथा घात आणि b चा वर्ग भागिले 7a चा वर्ग आणि b चा घन 15a चा घन. या ठिकाणी पहा, भागाकाराचे चिन्ह आहे. पहिलं पद ऍज इट इज राहील 21ab वर्ग
आणि 5 a चा चौथा घात आणि b चा दुसरा घात भागिलेच्या ऐवजी काय येईल गुणिले आणि या पदाचा काय होणार आहे इनव्हर्स होणार आहे. काय होईल 15a घन आणि खाली काय येणार आहे 7a वर्ग आणि b चा घन. आता मी तुम्हाला जो घातांकाचा नियम सांगितला होता तो नियम असा आहे काय आहे 1/a चा वर्ग जर असेल तर काय a चा वजा दुसरा घात या घातांकाच्या नियमाचा या ठिकाणी काय होणार आहे उपयोग होणार आहे. पहा आता या ठिकाणी सहगुणकांचा अगोदर गुणाकार भागाकार करून घेऊया. पहा आता 7 1 7 7 त्रिक 21 5 1 5 5 त्रिक 15 काय वरती शिल्लक राहिलेला आहे रे 3 गुणिले 3 3 त्रिक 9 a चा पहिला घात आणि a चा तिसरा घात काय येईल a चा चौथा घात गुणाकारामध्ये घातांकाची काय होत असते बेरीज होत असते आणि काय येईल b चा दुसरा घात छेदस्थानी शिल्लक काय राहील a चा चौथा घात b चा दुसरा घात आणि या ठिकाणी काय शिल्लक राहणार आहे a चा गुणिले a चा दुसरा घात आणि b चा तिसरा घात. पहा आता a चा चौथा घात कॅन्सल होईल आणि b चा दुसरा घात काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. राहिलं काय रे शिल्लक 9 a चा दुसरा घात आणि b चा तिसरा घात. पहा आता अंकाचा नियम जो आहे a चा वर्ग जर 1/a चा वर्ग असेल तर आपण काय करतो त्याला a चा वजा दुसरा घात या पद्धतीने लिहितो. मग त्याच पद्धतीने 9/a चा वर्ग आणि b चा घन या ठिकाणी कुठेही पर्याय क्रमांक 1 2 3 4 मध्ये अशा प्रकारचं. पहा आता 9/a चा वर्ग आणि b चा घन याच्यामध्ये काय येईल या घातांकाच्या नियमाच्या पद्धतीने 1/a चा वर्ग असेल तर आपण काय करतो a चा वजा दुसरा घात लिहितो. मग 9 काय येईल a चा वजा दुसरा घात येईल आणि b चा वजा तिसरा घात येईल म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे उत्तर बरोबर असणार आहे. पहा 9 a चा वजा दुसरा घात b चा वजा तिसरा घात या ठिकाणी सुद्धा a चा काय आहे वजा दुसरा घात आणि b चा वजा तिसरा घात आपला पर्याय क्रमांक 3 हा काय आहे बरोबर आहे. ओके या उदाहरणामध्ये पहा x वर्षापूर्वी हरी व सदू यांच्या वयात y वर्षाचा फरक होता. किती वर्षाचा फरक होता y वर्षाचा फरक होता. पहा दोघांच्या वयामधील फरक जो आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे कायमस्वरूपी तोच राहणार आहे म्हणजे तर आणखी z वर्षांनीही तो फरक काय असणार आहे y एवढाच असणार आहे. म्हणून याचा जो पर्याय जो आहे तर y हा काय आहे बरोबर आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक दिलेले नाहीत परंतु पर्याय क्रमांक y हा आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 काय आहे बरोबर. ओके यानंतर आपण उदाहरण क्रमांक 7 पाहणार आहोत जे की अतिशय सोपं आहे. पहा आता x वर्षानंतर राजूचे वय y वर्ष होईल. पहा x वर्षानंतर राजूचे वय काय होणार आहे y वर्ष होईल. मग आजचे वय काय असणार आहे x वर्षानंतर राजूचे वय काय होणार आहे y वर्ष होणार आहे म्हणजे आजचे वय काय असणार आहे y वजा x असणार आहे. तर 3 वर्षापूर्वी त्याचे वय किती वर्ष होते. अजून 3 वर्षापूर्वी किती होते म्हणजे अजून -3 करावे लागणार आहेत म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे y वजा x वजा 3 या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपले काय असणार आहे उत्तर असणार आहे. ओके या ठिकाणी आपण पुढील उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 8 ताशी 40 किमी वेगाने x + 120 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील हे विचारलेलं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळ विचारलेला आहे किती तास लागतील म्हणजे वेळ विचारलेला आहे. पाहता वेळ विचारलेला आहे मग वेळ बरोबर काय सूत्र येईल अंतर भागिले काय दिलेला आहे वेग दिलेला आहे. अंतर भागिले वेग. अंतर किती आहे x + 120 आणि वेग किती आहे 40. पहा काय येईल रे या ठिकाणी x
अधिक 40 अधिक 120 छेद काय येईल 40. पहा यांची आपण बेरीज करूया. या ठिकाणी 0 गेला 4 त्रिक 12 म्हणजेच काय राहिलेलं आहे x अधिक 40 अधिक 3. काय राहिलेलं आहे x अधिक 40 अधिक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय आहे आपलं उत्तर आहे. ओके. यानंतर आपण उदाहरण क्रमांक जो आहे 9 हे पाहूया. काय आहे 3 कंसामध्ये a अधिक 5b मधून 5b अधिक a ची दुप्पट आता काय करायची आहे वजा केली तर बाकी काढा असं म्हटलेलं आहे. पहा आता 3a अधिक 5b याच्यामधून काय वजा करायचं आहे 5b अधिक a याची दुप्पट वजा करायची आहे. पहा आता उदाहरण काय येईल 3 गुणिले 1 काय येईल 3a 3 5 15 15b वजा 5 2 10 10b आणि वजा गुणिले अधिक काय होणार आहे वजा काय येणार आहे 2 गुणिले a काय येणार आहे 2a. पहा आता a एका साईडला घेऊ b एका साईडला घेऊ 3a वजा 2a अधिक 15b वजा 10b. 2 गट या ठिकाणी तयार होतील. 3a मधून 2a गेले खाली राहिला फक्त 1a. त्यानंतर 15b मधून 10b गेले किती राहतील 5b. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे a अधिक 5b किंवा आपण याला असंही लिहू शकतो 5b अधिक a. पहा या ठिकाणी पर्याय हा बरोबर आहे का नाही हा पण चुकीचा आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय आहे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हा 0 आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय आहे बरोबर आहे. ओके. या ठिकाणी आपण उदाहरण क्रमांक 10 पाहूया. जर x बरोबर 15 व y बरोबर 20 तर वर्गमूळामध्ये x वर्ग अधिक y वर्ग बरोबर किती. काय विचारलेलं आहे वर्गमूळामध्ये x वर्ग अधिक y वर्ग बरोबर किती. पहा आता x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 15 15 चा वर्ग. y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 20 20 चा वर्ग. 15 चा वर्ग किती आहे 225 आणि 20 चा वर्ग किती आहे 400. बघा 225 अधिक 400 किती येईल 625 आणि 625 चं वर्गमूळ असणार आहे 25. बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 25. यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 11 वजा x अधिक y शी बरोबर असणारे पुढील पैकी राशी कोणती. आता पहा वजा x अधिक y बरोबर वजा गुणिले अधिक काय होईल रे वजा x येईल आणि वजा गुणिले अधिक काय येईल वजा y. वजा x आणि वजा y याचा आन्सर यायला पाहिजे. पहा आता वजा x अधिक y हे काय असणार आहे चूक असणार आहे बरोबर. या ठिकाणी काय येईल वजा x ऑलरेडी आहे या ठिकाणी अधिक गुणिले वजा. बघा अधिक गुणिले वजा काय होत असतं नेहमी वजा होत असतं. अधिक गुणिले वजा काय वजा y म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. तरी सुद्धा आपण पर्याय क्रमांक पुढचा पाहूया. x अधिक x या ठिकाणी अधिक गुणिले वजा काय होणार आहे रे अधिक गुणिले वजा वजा होणार आहे वजा y. x वजा y आहे आपल्याला काय पाहिजे होतं वजा x वजा y पाहिजे होतं म्हणजे पर्याय क्रमांक चूक पहिलाही चूक आणि चौथाही काय होणार आहे चूक असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हा काय असणार आहे बरोबर असणार आहे. ओके. त्यानंतर या स्वाध्यायामधील शेवटचे उदाहरण आपण पाहणार आहोत. एका वॉशिंग मशीनची किंमत रुपये 5/y अधिक 1/6 आहे तर अशा 1/6 वजा 5/y वॉशिंग मशीनची किंमत किती रुपये होईल. या ठिकाणी आपल्याला दोन द्विपदींचा काय करावा लागणार आहे गुणाकार करावा लागणार आहे. पहा दुसरी द्विपदी काय आहे 1/6 वजा 5/y यांचा आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. काय येईल गुणाकार पहा आता गुणाकार करूया. 5/y ने हा संपूर्ण कंस काय करायचा आहे गुणायचा आहे.
1/6 वजा 5/y या कंसाला गुणायचंय आणि अधिक 1/6 ने काय करायचं आहे, या कंसाला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. पहा काय येईल या ठिकाणी, 5 गुणिले x 5x/6y 5 25 y गुणिले y चा वर्ग, त्यानंतर अधिक या ठिकाणी काय येईल, x गुणिले x अधिक x चा वर्ग 6 गुणिले 6 36 x गुणिले 5 वजा 5x 6 गुणिले y 6y. पहा या ठिकाणी अधिक 5x/6y हे अधिक आहेत आणि वजा 5x/6y हे दोन काय होतील, कॅन्सल होतील आणि ही जी राहिलेली टर्म आहे हा आपला काय असणार आहे, पर्याय असणार आहे. या ठिकाणी कुठे आहे, वजा 25y² या ठिकाणी आहे पहा, वजा 25y², पर्याय क्रमांक 1. x² x²/36 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पद्धतीने हा स्वाध्याय आपण आज पूर्ण केलेला आहे. याच्या नंतरले स्वाध्याय आता परीक्षा जवळ आल्यामुळे स्वाध्याय लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सर्व मुलांनी हे स्वाध्याय दिलेले बारकाईने पाहावे आणि दिलेल्या उदाहरणांचा वारंवार सराव करावा, जेणेकरून की तुमच्या सरावाने हे उदाहरण तुम्हाला सहज पद्धतीने सोडवता येतील. ओके.